मी काय आणलं हात पुढे कर. आज फ्रेंडशिप डे आहे ना. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हा तर बाबा आज फ्रेंडशिप डे आहे तर मला तुझ्या मित्रांसोबतचे असे किस्से सांग जे माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. अरे बापरे, 101 किस्से लहानपणी. सांग. मी राहायला जामखेडला हा लहानपणापासून काकाकडं. हा आमची शाळा होती लोकमान्य शाळा. हा हा तुला हे म्हणजे आपली गल्ली, हा हा ते गल्लीतून पुढे गेलं आपल्या ह्याच्यातून राम मंदिराच्या पुढे गेली की 20-30 पाव 500 पाववर शाळा होती लोकमान्य शाळा. ओके. आम्ही सगळे मित्र. हा मग त्याच्यामध्ये कोण, हा शेखर, गणेश, अयो सरिता तांबडी. हा हा मग त्याच्यामध्ये मैत्रिणी हा श्वेता, हा अश्विनी, हा अशा बऱ्याचशा मैत्रिणी. एकदा काय झालं, आम्ही एकदा माझा मित्र एक गणेश नावाचा गारे, आम्ही त्याला गारे म्हणतो सगळेजण, लहानपणापासून माझा मित्र आहे. आम्ही एकदा घरी गेलो त्याच्या 6:30-7ची वेळ असेल. सगळे फ्रेंड्स मिळून. हा आम्ही 4-5 जण घेऊन आम्ही गेलो होतो. आणि त्याचे वडील हॉलमध्ये बसले होते टीव्ही बघत. तर आम्ही गेलो मी त्याचे वडील असे त्याच्यावर बसलेले दिवाणवर, त्याच्या बाजूला खुर्ची होती, तिथं मी बसलो, बाकी जण इकडे बसले. आता गाण्या तिथं आला, टीव्ही आतमध्ये शिरला, परत बाहेर आला आणि टीव्ही पैसे काहीतरी काम करायला गेला. टीव्ही पैसे काम करायला गेला तर गाण्याचा लहानपणीचा फोटो होता, म्हणजे 1-2 वर्षाचा असं, त्याचा फोटो टीव्हीवर घालायचा. तर त्यांनी तो फोटो उचलला आणि तो त्याच्या वडिलांना म्हणतोय, बाबा मला वाटत नव्हतं मी लहानपणी एवढा सुंदर आहे म्हणून. तर ते तेवढं काय म्हणाले माहिती का, बरोबर आहे रे, लहानपणी डुकराची पिल्लं सुद्धा गोंडच दिसतात. एवढं हसलो आम्ही, अरे बापरे बाप. त्यानंतर आम्ही अजून एक किस्सा आहे भारी. 7वी 8वी आता मला लक्ष देत नाही नीट व्यवस्थित, आठवत नाही मला. माझी मैत्रीण आहे गीता काकू, मैत्रीण तुला. तर आम्हाला झाला होता ते आदिमानवाची रूप, होम चॅम्पियन असं काहीतरी असे होते, सगळे होते. तर आमची 8वीला ते आपण नाही का नॉर्मल चाचणी पेपर असतात, 30 मार्काची 20 मार्काची आमची असायची, 3 महिने 2 महिने चाचणी. तर 30 मार्काचा पेपर होता. हा त्याच्यामध्ये होतं इतिहास शिकवला आम्हाला एक सर होते, BAP सर. इतिहास म्हणजे इतिहास, हिस्ट्री. हिस्ट्री आमच्याकडे असलं काय नव्हतं, आमच्याकडे इतिहासच असं एवढाच एक विषय होता. तर त्याच्यामध्ये आम्हाला होमो चॅम्पियनचे त्याचं वागणं काय होतं, तो कसा निर्माण झाला, सगळे पूर्ण हे होती. आणि ती आणि मी म्हणजे विचारू नका, आम्ही तर भलते हुशार दोघं जरा असली, म्हणजे ओळखून घेतो आता आमची कंडिशन काय असेल दोघांची. आणि आमचा होता इतिहासाचा पेपर. इतिहासाचा पेपर होता, पेपर झाला, सगळा झाला. आणि 2-3 दिवसांनी सर मार्क सांगायचे किंवा इतके पडले असे पडले असं सांगायचे आम्हाला. आणि तिसऱ्या दिवशी सर आले सकाळी, मला चांगला आठवतं, शनिवारचा दिवस होता. आणि त्यावेळेस आमची शाळा सकाळी भरायची, सकाळी 7:30ला. त्यांचा ते क्लास टीचर होते आम्हाला, पहिलाच पिरियड त्यांचा. सर असे वर्गात आले आणि त्यांचा असं मोठा होता, मुलांनो गोंधळ घालू नको अशा, म्हणजे कडक आवाज बोलले एवढा. आणि ते काय आले ना सर वर्गामध्ये. आणि ते सर आले आणि आता त्यांनी त्याचे आता पेपर दिसले. आता आम्हाला कळलं, आता आज आपल्याला मार्क कळणार आपल्याला इतिहासाची. देवा आता आमच्या अंगावर काढतात, आम्हाला माहिती आम्ही काय लिहिलंय ते. हुशार तोड येतो ना आम्ही. मी त्याच्याकडे बघतोय, तो माझ्याकडे बघतोय. आता आम्ही 4-5 जण एकदम हुशार, अति हुशार. मी, शेखरे कोण होता, मित्र होता माझा शेखर, तो, मी, मुकुंद मुनी, महाद्या, हे असे एकदम डेंजर आम्ही, म्हणजे एकदम हाय लेवलची हुशार आम्ही. सर आतमध्ये आले आणि सर असे उभे राहिले पेपर घेऊन. आणि सर आम्हाला म्हणले,
आज मला खूप आनंद होतोय म्हणे या गोष्टीचा की आपल्या वर्गामध्ये एक खूप हुशार विद्यार्थिनी आहे जिला पैकीची पैकी मार्क पडले. मायला आम्ही टेन्शन मध्ये आलो. मला अशी कोण पोरगी मला म्हणजे पैकीची पैकी. आम्हाला वाटलं की जे हुशार आहे त्यांनाच पडले असतील ना. नॅचरल गोष्टी ज्यांनी अभ्यास केला त्यांना नॅचरल टॉपरला पैकीची पैकी. आम्ही म्हणले आम्हाला वाटलं हुशारच मुलगी आहे. मग ते म्हणले नाही गीता काकू. ते सर भाई म्हणे अरे यावेळेस एक वेगळाच हिरा चमकलाय म्हणे. त्याचं नाव आहे म्हणे गीता कुलते. तिचं आडनाव कुलते होतं. गीता काकू कुलते आडनाव तिचं. अच्छा. म्हणे उभी राहा म्हणे तू. ही बघा ती हुशार विद्यार्थी म्हणे. आम्हाला टेन्शन काय तिच्या आईला म्हणलं हिनी कॉपी केली आम्हाला दाखवली नाही. स्वतः सगळं खरडून लिहिलं आणि हिला चांगली मार्क पडली. आमचा राग वेगळाच का हिनी आम्हाला का दाखवलं नाही. आम्हाला स्वतः काय टेक केलेलं. सरांनी तिला केलं उभं. म्हणे गीता ये पुढे म्हणे तू. ती गेली पुढे आणि धर हा पेपर म्हणे. मग मला तो पैकीचे पैकी पडलेत. तर तिला टेन्शन आलं. तिला माहिती तिला माहित होतं आपण कायच केलेलं नाहीये. ती आली पुढे घाबरत म्हणे आता हे जे उत्तर लिहिलंस तू होमो शॅम्पेन ह्याची उत्क्रांती कशी झाली म्हणे. म्हणजे तो कसा तो घडत गेला असं ते प्रश्न होता. त्याचं तू उत्तर म्हणे आता तू सगळ्यांना वाचत दाखव मध्ये. ती गेली पुढे. तिने घेतला अशी उत्तरपत्रिका आणि त्याने सुरू केलं वाचायला. होमो शॅम्पेन हा खूप चांगला माणूस होता. तो इकडून या झाडात त्या झाडाला मारायचा. तो इकडं नाचायचा तो तिकडं नाचायचा. सर म्हणले तू ये तुला शिकवलं मध्ये मी इकडून तू नाचायचा या झाडून त्या झाडावर उड्या मारायचा असं लिहितात ते म्हणे. अख्खा वर्ग हसत होता. अरे बाप एक डोंबी. अजून एक किस्सा आहे. किती अरे भारी किस्से एक एक. ओके. माझा मित्र होता एक काय प्रीतम चिरोडिया. एकदा काहीतरी अशीच वेळ होती सकाळचीच वेळ असणार आहे असं. तर त्याला घेऊन मी मला चल म्हणलं यार घरी. माझं काहीतरी राहिलं होतं माझं ते घरीच. मला चल तो आला माझ्यावर घरी. काय 5 मिनिटाच्या अंतर होतं घर होतं आपलं. आला माझ्याबरोबर. तर आता ती सकाळची वेळ होती त्यामुळे तो आंघोळ करून आला नसेल असं. आंघोळ करून चेहरा हा केस इचकटले माझ्याबरोबर आला. आणि आपलं आबा आणि आईनं ते दिल्लीहून आले होते आणि ते बसले होते समोर आपल्या अंगणामध्ये. आणि तो तिथं येऊन बसला आणि आजी नाही का आजी म्हणते अरे जायडे म्हणे याच चेहरा असं काय दिसतं रे म्हणे. म्हणजे केस अशी असं पडली. मी डायरेक्ट म्हणलं काय नाही काही थोबडत तसं आहे. तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय. चहाला हा काय बोलला असा. बाबा तुझे हे किस्से ऐकून मला खूप खूप मजा आली. हसायला पण खूप आलं. असेच अजून खूप काही किस्से असतील तुझे भरपूर लहानपणीचे मजेशीर. तर ते पार्ट 2 मध्ये सांग आणि नीट लक्षात ठेव. आठव. अहो गाईज तुम्हाला पण तुमच्या लहानपणीची आठवण आली ना. तर समजा तुम्हाला असेच आमचे अजून आऊ आणि चिवचे एवढे फनी व्हिडिओज बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे लहानपणीचे किस्से आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा. मी तुमची वाट बघते. बाय.